नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज सुद्धा एक असा सेन्सिटिव्ह विषय घेऊन आलेलो आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की बीपी आणि शुगर ज्यांना आहे त्या लोकांनी चुकूनही जेलची पायरी चढू नये किंवा कुठल्याही आपल्या हातून गुन्हा होईल अशी चूक करू नये. एक वेळेस माघार घेऊ द्या, एक वेळेस शिव्या खाऊ द्या, मार खाऊ द्या, पण माघार घ्या. कारण आपण जर चुकून खोट्या गुन्ह्यात किंवा जर आपल्या हातून गुन्हा घडला तर थंबनेलवर पाहिलंय तुम्ही की तडफडून मरण यातना होतात, तिथं तडफडून मराल. तर चला मित्रांनो, विषय कसा आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या मनुष्याच्या हातून हा गुन्हा घडतो, मग तो 307 असेल, 302 म्हणजे मर्डर असेल, हाफ मर्डर असेल किंवा आणखी काही असेल, तर याच्या ज्यावेळी तो आतमध्ये जातो एक अंडर ट्रायल म्हणून, की ज्याची केस चालू असते. अंडर ट्रायल म्हणजे काय की ज्यांची केस चालू असते त्यांना आतमध्ये घेतलं जातं, जेल एंट्री घेतली जाते आणि त्यांना त्या बाराकीमध्ये सोडलं जातं. आता मित्रांनो, जेल म्हणजे काही फक्त बंदिस्त नसून त्या ठिकाणी कैद्यांना शारीरिक, मानसिक या सर्व परिस्थितींना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच्यातच जर ज्यांना बीपी आणि डायबिटीस असेल, डायबिटीस म्हणजे काय की खानपान आहारावरती निर्माण होणारा हा आजार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ह्याच पेशंटला म्हणजे त्यांची डोकेदुखी दिवसभर असते, त्यांना विकनेस असतो, अस्वस्थता असते, मनात चिडचिड होते. बऱ्याच वेळी काय होतं की ज्यांची शुगर वाढून असते, आता तिथं कसं आहे, जेलमध्ये काही स्पेशल आहार येत नाही. जसं तुम्ही घरी सकाळी उठल्यानंतर समजा बिगर साखरेचा चहा घेऊ शकता, थोडासा नाश्ता करू शकता रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा, किंवा ज्या डायबिटीसला पूरक अशा भाज्या आहेत, समजा भेंडी असेल, गवार असेल, ह्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये असतील आणि थोडंसं खाणे, 2-2 तासांनी खाणे. त्याच्यानंतर काही संध्याकाळचा असेल थोडासा आहार, हळदीचं दूध असेल किंवा दालचिनीचा चहा असेल, बऱ्याच गोष्टी. आणि डायबिटीसच्या गोळ्या वेळेवरती असतात आणि वेळेवरती तुमचं बीपीचं मशीन आणि डायबिटीस चेक करण्याचं मॉनिटरिंग जे मशीन असतं हे तुमच्याकडे तिथं अवेलेबल असतं घरी. परंतु जेलमध्ये काय असतं की रोज एकाच पद्धतीचं जेवण, म्हणजे पाण्याचा भोपळा असेल किंवा बटाट्याचं पाणी असेल किंवा डाळीचं पाणी असेल आणि त्याच तसल्या जाडजाड चपात्या बेकार, ज्या खाऊ वाटणार नाही अशा. आणि भात तर डायबिटीसवाल्यांना खायचाच नसतो. आता मित्रांनो, हा असंतुलित आहार आणि अपुरी औषधे, अपुऱ्या मेडिकल सोयी याच्यामुळे हा डायबिटीसचा जो पेशंट आहे तो पूर्ण वैतागून त्याच्या मनात रात्रभर त्याला झोप येत नाही, मरणाची इच्छा तयार होतात, सारखं मरण यावं असं वाटतं त्याला. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत त्याला जे बॅरेकमध्ये सकाळी 6ला उठवलं जातं, ज्यावेळेस राष्ट्रगीत होतं, त्याच्यानंतर जे आपापली कामं असतात. आता ह्या माणसाला पहिलेच डायबिटीसने विकनेस आलेला असतो, रात्रभर काही मिळालेलं नसतं खायला, पौष्टिक असं काही खायला मिळालेलं नसतं. त्याच्यामुळे याच्या वाटेला आलेली कामं, समजा झाडणे असेल, संडास धुणे असेल किंवा काय भांडे धुणे असेल, हे याला होत नाहीत. आणि अशातच जर ह्याच्याकडे पैसे नसतील तर मित्रांनो, ह्याला अक्षरशः वाळीत टाकलं जातं, कमकोत समजवलं जातं, त्याची हटाई केली जाते रोज, त्याला शिव्या दिल्या जातात, त्याला चिडचिड, त्या माणसाला इतकी चिडचिड होते की त्याला असे भांडणं करावीशी वाटतात. आणि भांडणं केल्यानंतर त्याच्यात एवढी ताकद नसते, पुढच्यांचाही मार खावा लागतो त्याला. आणि वरून जर जे पोलीस लोक आहेत ज्यांना बाबा म्हणतात तिथं, हे बाबा लोक सुद्धा जे भांडणं करतात त्या दोघांनाही घेतात आणि धोपट धोपटून काढतात. बरं, तुम्ही आतमध्ये तिथं कोणाची कंप्लेंटही करू शकत नाही, की जे जुने कैदी असतात त्यांचा तिथं होल्ड असतो, तर तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही, त्याची कंप्लेंटही करू शकत नाही. कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये फटके बसतात आणि भांडणं केल्यानंतर बाबा लोक म्हणजे पोलीस लोक मारतात. तर एकंदरीत ह्या बीपी आणि डायबिटीसवाल्यांची किंवा ज्यांना असे
जर्जर करणारे आजार आहेत, असे मोठे आजार आहेत. हृदयाचे काय आजार असतील किंवा किडनीचे काय आजार असतील. म्हणजे ह्या आजाराने माणूस एवढा चिडचिडून जातो आतमध्ये की त्याला अक्षरशः बरीच लोक आत्महत्या सुद्धा करतात आतमध्ये. तर यासाठी खरं तर काय पाहिजे, काय व्यवस्था पाहिजे, की ह्याच्यासाठी मित्रांनो जे कैदी येतात आतमध्ये, आता शेवटी किती कैदी जरी असला तरी तो एक रोगी सुद्धा आहे, एक माणूस पण आहे. तर त्यांच्यासाठी एक आजारी लोकांसाठी किंवा ज्यांना आजार आहेत त्यांच्यासाठी सेपरेट बॅरेक पाहिजे. आता काय होतं की यांना झोप सुद्धा यांची पुरेशी होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा आणखी शुगर वाढते. आता झोपायला किती 1 फूट 1.5 फूट जागा असते. जर तो एका अंगावर सरकला, दुसऱ्याला लाथ लागली तर तिथं रात्रीची भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर पर्यायाने मार खावा लागतो. कारण जिथं 200 लोक झोपतात तिथे ते 400 लोक झोपवतात. म्हणजे दोन्ही भिंतीच्या कडेला आणि मध्ये कैचीमध्ये ज्याला आपण झोपणं म्हणतो, एकाचं डोकं इकडं, एकाचे पाय इकडं, असे मध्ये झोपतात. आणि अक्षरशः एक साधे कुस सुद्धा बदलता येत नाही. अशात त्यांना इतका त्रास होतो मानसिक, जे खोट्या गुन्ह्यात गेलेले त्यांना की लिमिट नाही. त्यांना रोज असं वाटतं की आपण रोज मारावं, रोज मारावं. आणि अचानकपणे त्यांना भूक पण लागत असते. तर त्यासाठी काय की यांना सेपरेट बॅरेक असावी आणि झोपण्याची चांगली अशी सुविधा असावी. किमान एक जी शासनाने ठरवून दिलेली जागा आहे, ते 3-4 फूट असेल, एक माणूस जो झोपू शकतो व्यवस्थित. आणि यांना सगळ्यात महत्वाचे की यांना पुरेशी औषधं, पुरेशा ट्रीटमेंट दिल्या गेल्या पाहिजेत आणि योग्य तो आहार दिला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे काय कुठलं काही टुरिझम प्लेस आहे का, हा काय कुठल्या शाळेत आलाय का, कुठल्या आश्रमात आलाय का की याला वेगळं वेगळं दिलं पाहिजे. पण मित्रांनो शेवटी हा एक माणूस आहे. काही लोक 75% लोक बघा चुकून येतात. आता ज्यांनी खरोखर गुन्हाच केलाय, जो सराईत गुन्हेगार आहे, त्याची तिथं ठेप होतेच. हे लोक काय करतात की कॅन्टीन मधून त्यांचं सगळं सामान भरून घेतात. म्हणजे जसं बिस्किट असतील, फरसाण असेल किंवा मुरमुरे असतील किंवा जे काही खायचे चक्की वगैरे असेल किंवा काही कोल्ड्रिंकच्या बॉटल असतील, हे काय करतात घेऊन त्यांच्या ग्रुपचा जो हेड आहे सराईत गुन्हेगारांचा, त्यांच्याकडे ठेवले जातात. पण अशी ज्यावेळी नवीन माणसं येतात चुकून, एकतर ह्यांना जेलचा कुठला अनुभव नसतो आणि ह्यांनी चुकून आपले बिस्किट पुडे वगैरे घेतले तर अक्षरशः त्यांची बिस्किट चोरली जातात. आणि डायबिटीसच्या माणसाचं कसं असतं, गोळी खाल्ल्यानंतर त्याला 2-3 तासांनी भूक लागतेच लागते. इथं काय होतं, एकदा तुमचं जेवण आलं 10 वाजता सकाळी, तुम्ही जेवल्यानंतर 12 ते 3 ला लॉक असतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 3 नंतर तुम्हाला सोडलं जातं आणि 5च्या आसपास परत तुम्हाला बंद केलं जातं तुमचं जेवण घेऊन रात्रीचं. मग बऱ्याच वेळा तोच आहार हा डायबिटीसवाल्यांना पचत नाही, सहन होत नाही. कारण त्या पचनाच्या प्रॉब्लेम असतात आणि तो आहार खूप भयानक पद्धतीचा. म्हणजे अशा चपात्या वगैरे आपण म्हणजे बाहेरचे शॉन सुद्धा खाऊ शकत नाहीत, इतका त्रास त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्याच्यात जर हे आजारी लोक असतील तर त्यांना अक्षरशः मरण यातना होतात. तडफड होते. घरी लोक चिडचिड करत राहतात, पण तिथे कोणावरती चिडणार. तिथे कुठलाही पर्याय राहिलेला नसतो मित्रांनो. फक्त सहन करणे आणि तडफड करणे. मनाची उलघाल होते, रात्रभर झोप येत नाही. अशातच ती लोक दिवसा बसायला सुद्धा जागा नसते त्याच्यामध्ये, मांडी घालून बसतात, तिथेच डुलक्या घेतात. त्याच्या अंगावर पडलं की परत भांडणं सुरू. नवीन लोकांना आणि खोट्या गुन्ह्यात झालेल्या लोकांना काही माहीत नसल्यामुळे इतका त्रास होतो की त्याचे पैसे लुटले जातात. त्याची जर मनी ऑर्डर आली असेल तर त्याच्या नावावरती बरंच काही मागवलं जातं आणि 1-2-4 दिवसामध्ये त्याचे पैसे संपून टाकले जातात. माझा एक म्हणजे जवळच्या मित्राचा मित्रच होता, त्याला सुद्धा असाच आजार होता आणि डायबिटीसचाच आजार होता आणि इन्सुलिन वगैरे चालू होता. तर मित्रांनो 3-4 वर्ष त्याने जेलमध्ये काढली, अक्षरशः मरण यातनेत काढली. ज्यावेळी मी विचारलं गेलं की कसं काय त्या पद्धतीने, त्यांनी सांगितलं की हे जे बाकीचे सराईत गुन्हेगार होते हे मुद्दामून त्रास व्हावा म्हणून सगळं खाद्य चोरून टाकायचे रात्रीचे.
भूक लागल्यानंतर खायला काहीही नसायचं. आणि तिथं मित्रांनो अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती असते. जेल म्हणजे ही सुखाची नाहीये. जेल हे एक लाईफच वेगळं आहे. जेल हे एक लाईफ वेगळं आहे. बाहेरचं स्वातंत्र्य पहिली गोष्ट इथे हिरावून घेतलं जातं. तुमच्या स्वातंत्र्यावर इथं पूर्ण गादा येते की तुम्ही जे स्वातंत्र्य म्हणजे जगत असता बाहेर एक स्वाभिमानाने जगत असता. इथं सगळा स्वाभिमान नसतो, स्वातंत्र्य नसतं. असते ती फक्त म्हणजे मानहानी असते, हानमार असते आणि सगळे घाणेरडी कामं करावी लागतात तिथे तुम्हाला. आणि अशातच या डायबिटीजच्या लोकांना म्हणजे जनन इंद्रियामध्ये सुद्धा व्यवस्थित साफसफाई नसते आणि यांना जखमा होतात. खूप इरिटेशन होते या लोकांना. म्हणून मी थंबनेलवरती काय टाकलेलं आहे, डायबिटीस आणि बीपी असेल तर कृपया जेलमध्ये जाऊ नका. 2 पावले मागे सरका. तुम्ही आहात त्या ठिकाणी खूप सुखी आहात. इथे तुम्हाला पाहिजे त्या चांगल्या MDच्या ट्रीटमेंट मिळतात. तुम्ही पाहिजे ते इथे जांभळाचे ज्यूस पिऊ शकता किंवा जे डायबिटीजचे ज्यूस आहेत ते पिऊ शकता. आपली शुगर नियंत्रणात ठेवू शकता. पण तिथे काय, तिथे काहीही कुठलीही औषधं लवकर अवेलेबल होत नाहीत. त्याच्यामुळे आणखी शुगर वाढत जाते आणि अनिश्चित स्वरूपाचा म्हणजे उलटा आहार आहे तिथे. डायबिटीसच्या लोकांच्या उलटा आहार आहे तिथे. म्हणजे जर तुम्ही बाहेर 10 वर्ष जगणार असाल तर जेलमध्ये राहिल्यानंतर मला वाटतं 2-4 वर्षच जगू शकता. तडफडून तडफडून मरण येतं मित्रांनो. एवढी भयानक परिस्थिती या जेलमध्ये आहे, या जेल प्रशासनामध्ये आहे. आणि पूर्ण हे करप्शनने भरलेले सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच चालतं. ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांच्या महिन्याला मनी ऑर्डर येतात किंवा सेटिंग लावून आतमध्ये लाखो रुपये मागवतात. अशा लोकांना खायला मग तुम्हाला पुरी भाजी मिळू शकते, तुम्हाला तिथं चिकन मिळू शकतं, बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल होतात. दारू वगैरे नाही मिळत पण सिगरेट मिळते, तंबाखू मिळते, तुम्हाला बिस्किट पुडे, कोल्ड ड्रिंक्स पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पैसे असतील तर मिळू शकतात. पण त्याला लाखो रुपये महिन्याला तुम्हाला आले पाहिजेत. तसं तर मनी ऑर्डरमध्ये एक 6,000 रुपये घेतात आणि तेवढेच तुम्हाला कुपन दिलं जातं. तेवढेच पैसे तुम्ही भागवायचे असतात. त्याच्यातच तुमचे जे हंडीमध्ये जे असतात तुमचे 5-5, 6-6, 7-7, 8-8, 10-10 लोकांचा ग्रुप असतो. त्याच्यात नवीन असणाऱ्याला झटकन 2-4 जण असले खायला तर 10-15 लोकांचं खाणं एकदमच मागवतात. त्यांना वाटतं मग उद्या परत काय. अशा वेळी तुमच्याकडे जर 4-5 हजार रुपये असले ते 2-3 दिवसात तुमचे संपवून टाकण्याचं काम तुमचे हे करत असतात. आणि वरून तुम्ही जर काय भांडला तर ते 4-5 जणांतून तुम्हाला बाहेर काढलं जातं. परत दुसरे तुम्हाला हंडीमध्ये कोणी घेत नाही. म्हणजे जर तुम्ही तिथं आपापसात भांडणं केली तर तुम्हाला सगळेच वाळीत टाकतात. आणि त्याच्यात आजारी पेशंट असेल तर मग त्याचं तर काही खरं नाही. म्हणून मी वारंवार सांगत असतो की आपल्याला जर शरीराला काही दुर्गम आजार असतील तर ह्या नादी लागू नका. कारण आज बरीच बघा तुम्ही 40 ते 60 किंवा 50-60 वर्षाची लोक सुद्धा भाईगिरी करतात, दारू पिऊन धिंगाणा करतात. ज्यांचं वय सरकले त्यांना सुद्धा आता खूप माज झालेला असतो. त्यांना आतले काही परिस्थिती माहिती नसते पण ज्यावेळी आत जातात त्यावेळी मात्र त्यांचे दिवसा तारे चमकतात त्यांच्या डोळ्यात. की आपण असं निस्ता पस्तावा काही नाही, फक्त निस्ता पस्तावा आणि आपल्या घरच्या ऐशो आरामाची आठवणीने ह्या गोष्टी की आपण कशा पद्धतीने जगत होतो. तुम्हाला घरी पाहिजे सकाळी उठल्यानंतर 7ला दूध मिळतं, चहा मिळतो, त्याच्याबरोबर नाश्ता मिळतो, पोहे, उपीट किंवा त्याच्यानंतर 11-12ला जेवण, तुमची औषधं. मग याच्यापेक्षा तुम्हाला आणखी काय पाहिजे. जर तुम्हाला जास्तच माज असेल आजार असताना तर तिथं पूर्ण माज मोडून जर तुमचं वजन 70-80 किलो असेल तर ते 40 किलोवरच येतं. आणि बरीच लोक तिथे सुसाईडच्या अटेम्प्ट सुद्धा करतात. कारण जे आसपासचे कैदी असतात ते खूप त्रासच देतात. कारण ह्यांना कामच काही नसतं दिवसभर. शिव्या देणे, त्रास देणे, सांगितलेली कामं कुणी केली नाही, त्यांचे भांडे घासले नाही, त्यांचे कपडे धुतले नाही, त्यांचं कॅन्टीनवरून सामान आणलं नाही, तिथले संडास आतले साफ स्वच्छ केले नाही, प्यायचं पाणी भरलं नाही. तिथे रोज झाडायची वेगळ्या लोकांची पाळी असती नंबर वाईज. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे जसे नंबर असतील तसे. अंडर ट्रायलवाल्यांना काही नंबर नसतात पण तरी ते
देतात काहीतरी की बाबा तुझं ह्या दिवशी तुझं त्या दिवशी, कारण ह्यांना दिवसभर कुरघोड्या करणे, कोणाचे तरी पैसे कुठून तरी मिळवणे, त्याचं काहीतरी आतमध्ये आणणे, त्याची फारसाण भेळ करून त्यातल्या त्यात 4-5 जणांत खाणे, बाकीच्यांना न देणे, सिगरेटचे धुराडे, बिड्यांचे धुराडे, यामध्ये मानसिक स्वास्थ्य पूर्ण ज्यांना आजार आहेत त्यांचं पूर्ण बिघडून जातं. एखाद्याला जर मायग्रेनचा त्रास असेल किंवा बीपीमुळे डोकं दुखत असेल तर तिथे तुम्हाला दिवसभर बिड्यांचा धूर दिसेल, तुम्हाला बसू वाटणार नाही, एवढा सायनोसायटिसचा त्रास होईल. म्हणून जे 45, 50, 60चे जे भाई आहेत, म्हातारे भाई आहेत, असे आहेत, अजून झोपडपट्टी एरियात आहेत, स्लम एरियात आहेत, चांगल्या मध्यमवर्गीयात सुद्धा आहेत, आणि ज्यांना माज आहे या व्यसनाचा, हे लोक नक्की हरामखोरपणा करतात आणि जेलच्या वारीकडे नका जाऊ म्हटलं तरी जायची त्यांची वाट लागते. आणि तिथं त्यांना कळतं की आपलं बाहेरचं आयुष्य कसं होतं. आणि त्यातच जर त्यांना लवकर केसचा अंडर ट्रायलमध्ये निकाल लागला नाही 5-7 वर्ष, तर काही काही तिथंच संपतात. ससूनलाच निघालोय म्हणून जातात, पण ते आधीच संपलेले असतात. तिथं सांगतात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असतो की ज्यांना आजार आहेत, हृदयाचा असेल, किडनीचा असेल, लिव्हरचा असेल, डायबिटीसचा असेल, ब्लड प्रेशरचा असेल, कॅन्सरचे आजार असतील, किंवा काही प्रत्येकाला माहिती असतं आपल्याला काय, अशा लोकांनी समाजामध्ये 2 पावले मागे सरकून वागायचे. कारण इथं कोर्ट कुणाचंही ऐकत नाही. कोर्टाला निरोगी सारखा आहे, रोगी सारखा आहे, म्हातारा सारखा आहे, तरुण सारखा आहे, 18 वर्षाचा मुलगाही सारखाच आहे. कायद्याच्या सचोटीमध्ये किंवा त्यांनी जे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कुणालाही माफी नाही. जरी त्यांना वाटलं तरी ते देत नाहीत, कारण काही नियम लिहिलेले आहेत, काही कायदे लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ काय मी जास्त लांबवत नाही, आपण याचा दुसराही पार्ट काढणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला असाच सपोर्ट करा. आपण आणखीन असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येत जाऊ. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.